नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण कोणताही चार्ट न वापरता पहा आपण बाही कटिंग पाहायचं आहे। प्रत्येक साईजसाठी तुम्ही ही मेथड वापरा, तुमची बाही जी आहे ती एकदम परफेक्ट येणार आहे। तर एकदम सविस्तर आणि डिटेलमध्ये एकदम परफेक्ट आकार, कॅप हाईट सर्व मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर या इथे मी पहा हा जो ब्लाउज आहे तो मापाला घेतलाय आणि यावरून मापे घेतच आपण बाहीचं कटिंग करून पाहणार आहे। तर इथे कोणताही चार्ट नाही, ब्लाउज घ्यायचा मापाचा आणि पहा हा डायरेक्ट मुंडा जो आहे तो मोजायचा आणि कटिंग करायचं। कुठेही कसलाही चार्ट वापरत बसायची गरज नाही। तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची मोजायची आहे। तर इथं पहा ही फिटिंगची जी लाईन आहे ती अगदी अशी व्यवस्थित करायची। इथे पहा या पद्धतीने आणि हा दंड घेत असा व्यवस्थित पहा अशी व्यवस्थित इथं बाही या पद्धतीने आली। तर इथून आपल्याला बाहीची उंची मोजायची। तर इथून किती येते पहा बाहीची उंची 5.5 इंच इथं बाहीची उंची आपली येत आहे। पहा बरोबर 5.5 इंच आहे। तर हे नोट करून घेऊ आपण, 5.5 इंच बाहीची आपल्या उंची आहे। परत आपल्याला काय हवं आहे, मुंडा घेर। तर मुंडा घेर मोजताना हे फिटिंगचा जो पॉइंट आहे तो असा सरळ करायचा। पहा कुठेही असं कमी जास्त होऊन द्यायचं नाही, नाहीतर आपला मुंडा घेर जो आहे तो पहा आपल्याला व्यवस्थित मिळणार नाही। तर इथं एकावरती एक असे पॉइंट आणले आणि हा ब्लाउज असा व्यवस्थित करून घ्यायचा। आता हा जो राऊंड आहे तो आपल्याला मोजायचा आहे। तर तो किती येतोय हे पाहूया। मोजताना पहा टेप असा इकडे तिकडे हलू द्यायचा नाही, अगदी व्यवस्थित असा पकडायचा। आता इथे मी राऊंड जो आहे इथे असा टेप आणला पहा, असं बोटाने जरा प्रेशर द्यायचं त्यावरती, म्हणजे आपला टेप जो आहे तो हलत नाही। तर अशा पद्धतीने इथे 8.25 इंच आपला मुंडा घेर आलेला आहे। तर तो सुद्धा मी इथं नोट करून घेते, 8.25 इंच आपला मुंडा घेर आहे। आता आपल्याला गरज आहे दंड घेराची। इथून पहा असा दंड घेर मी घेत आहे। पावणे 6 इंच आपला इथं दंड घेर येत आहे। पहा इथं पावणे 6 इंच, तर 5.7 हा आपला दंड घेर आहे। तर ही 3 मापं जी आहेत ती आपल्याला बाही कटिंग करताना लागतात आणि यावरूनच आपली परफेक्ट बाही जी आहे ती कटिंग होते। बाहीची उंची आपल्याला सर्वात पहिल्यांदा घ्यायची आहे। तर सर्वात पहिल्यांदा इथे एक लाईन ओढून घेते। इथे असते आपली बंद बाजू। 5.5 इंच बाहीची उंची आहे, त्यामध्ये मी 1 इंच मिक्स करणार आहे। उंचीमध्ये आपल्याला 1 इंच मिक्स करून 6.5 इंचावरती इथं उंची घ्यायची आहे। अगदी सावकाश सर्वांना समजेल असं मी बाही कटिंग दाखवत आहे। पहा तुम्ही सुद्धा या पद्धतीने बाहीचं कटिंग करा, तुमची बाही कुठेही बिघडणार नाही। पहा इथं 6.5 वरती मार्किंग केलं। अजून एकदा मी असंच 6.5 वरती मार्किंग करून घेतलं। पहा उंची आपण घेतली। आता घ्यायची आहे कॅप हाईट। 5.5 उंची आहे म्हणून इथं आपण 3.5 इंच कॅप हाईट घ्यायची। 5 इंचाच्या पुढे जी बाही असते पहा त्यासाठी तुम्ही 3.5 इंच कॅप हाईट वापरू शकता, काही सुद्धा प्रॉब्लेम येत नाही। 4 इंच बाही असते त्यासाठी तुम्ही 3 इंच वापरायचे आहेत, नाहीतर 3.5 इंच वापरली तरी चालते। आता हा मुंडा घेर, मुंडा घेर कुठून वापरायचा, इथं आपली बाहीची उंची आहे, इथून या लाईनवरती कुठपर्यंत 8.25 इंच येते तिथे आपल्याला ते मार्किंग करून घ्यायचं आहे। तर पहा इथे 8.25 वरती मी असा टेप ठेवला आणि हा टेप कुठे येतोय या लाईनवरती, इथे येतोय। पहा बरोबर असा इथे येतोय। तर इथे मी असं मार्किंग करून घेते। तर हे झालं आपलं मुंड्याचं मार्किंग। आणि बाहीला आकार देण्यासाठी इथे 1 इंच घ्यायचं। पहा इथे 1 इंच। आता हा मुंडा जो पॉइंट दिलाय मुंड्याचा
इथून आपण एक अशी लाईन ओढून घेऊ. लाईन ओढल्यानंतर याचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. पहा इथं मी 4 भाग करून घेते. सेंटर केला. 4 भाग कसे समसमान होतात आधी सेंटर करून घ्यायचा. परत हा एक जो भाग आहे इथे त्याचा आपल्याला सेंटर करायचं आहे. परत हा दुसरा जो भाग आहे त्याचा सुद्धा आपण सेंटर करून घेऊ. इथं तर इथे पहा हा पहिला पॉइंट आहे तो आपण अर्धा इंच वरती घेतला. हा दुसरा सुद्धा अर्धा इंच वरती घ्यायचा आणि हा तिसरा सुद्धा अर्धा इंच असा खाली घ्यायचा. 3.5 इंच कॅपहाईट घेतल्यामुळे इथलं सुद्धा आपलं अंतर जे आहे ते परफेक्ट राहतं. इथे कपडा एक्स्ट्रा राहिल्यामुळे सुद्धा पहा बाहीमध्ये घोळ येतो, चुन्या येतात. म्हणून कॅपहाईट सुद्धा परफेक्ट घेणं गरजेचं असतं. 5 इंचाच्या पुढे तुम्ही कंपल्सरी 3.5 इंच कॅपहाईट घेतली तरी चालेल. आता इथे जे मी पॉईंट घेतलेत त्यामुळे काय होतं, तुमच्या बाहीचे आकार जे आहेत ते एकदम परफेक्ट येतात. तुमच्या बाहीला घोळ येत नाही, चुन्या पडत नाहीत. हा 1 इंचाचा पॉईंट आपण जो घेतलेला आहे हा इथे, तर या पहिल्या पॉईंटवर आणलेला आहे पहा मी. आणि परत सेंटर आपला जो मेन सेंटर होता त्यावरती आणून असा मी मिळवला. आणि इथे हा तिसरा पॉईंट आहे यावरती आणून इथं असा पहा हा पानाचा आपला आकार जो आहे तो तयार झाला. तर किती परफेक्ट आकार आपला तयार झालेला आहे आतला पहा. या पद्धतीनं तुम्ही सुद्धा आकार द्या, खूप छान असे आकार येतात. आता आपल्याला बाहेरचा आकार द्यायचा आहे. इथं 1/2 इंचावरती पॉईंट घेतला. हा तिसरा पॉईंट सुद्धा मी असा 1/2 इंचावरती घेतला आणि इथून आकार द्यायचे आहेत. पहा अगदी हलक्या हाताने जसे पॉईंट आहेत फक्त पॉईंटवरती आपल्याला आकार नेऊन असे मिळवायचे आहेत. पहा झाला की नाही पानाचा आकार तयार. आणि बाहीचा सुद्धा आकार जो आहे तो आपला एकदम परफेक्ट असा दिसत आहे. आता हा जो आकार आहे असा डायरेक्ट मिळवू नका. इथे या लाईनवर म्हणजे आपली ही जी मुंडा घेराची लाईन आहे तिरकी या लाईनवर आणून मिळवायचा. म्हणजे इथे तुम्हाला घोळ जो आहे तो फिटिंग जवळ तो नाही येत. आता राहिला दंडघेर. दंडघेर आहे 5.5. इथे मी दंडघेराचं मार्किंग केलं. मार्किंग केल्यानंतर राहिलं आपलं मार्जिन. आपण इथं फक्त मुंडा घेरापर्यंतच जे मार्किंग केलेलं आहे याच्या पुढे मार्जिन. तर ब्लाऊजमध्ये जे काही मार्जिन असतं म्हणजे तुम्ही जेव्हा पेपर कटिंग करता तेव्हा तुम्ही किती इंच मार्जिन घेतलं आहे 2 इंच. तर इथं 2 इंच घ्यायचं आहे. आणि जर 1.5 इंच घेतलेलं असेल तर 1.5 इंच घ्यायचं आहे. आणि पहा जर तुम्ही ब्लाऊजमध्ये 2 इंच मार्जिन घेतलेलं असेल पेपर कटिंग करताना आणि इथे मी 1.5 इंच सांगितले म्हणून तुम्ही 1.5 इंच घेतलं तर अर्धा इंचाने बाही कमी पडेल. यासाठी मी प्रत्येक बाहीच्या व्हिडिओमध्ये सांगत असते, जर तुम्ही 1.5 इंच मार्जिन घेतलं असेल तर 1.5 घ्या आणि 2 इंच मार्जिन घेतलं असेल तर तुम्ही 2 इंच मार्जिन घ्यायचं आहे. आता माझे कटिंगचे जर व्हिडिओ पाहत असाल तर त्यामध्ये तुम्हाला माहीतच असेल की मी 1.5 इंच मार्जिन प्रत्येक कटिंगमध्ये घेत असते. म्हणून मी इथं पहा 1.5 इंच मार्जिन घेतलं. आणि आता हे जोडून घेऊ. जोडल्यानंतर अजून एक आपल्याला बदल करायचा आहे. फक्त आहे असं हा डायग्राम आहे तर यामध्ये अजून थोडासा आपल्याला बदल करायचा आहे. इथे अर्धा इंच डाऊन करायचं. यामुळे बाही जोडताना पहा एकदम परफेक्ट बाही जोडता येते आणि बाहीचा आकार सुद्धा एकदम खूप सुंदर असा तयार होतो. बाहीचा मुंडा हा जो आहे तो आणि ब्लाऊजचा जो मुंडा आहे तो असे मॅच होतात आणि बाही जोडताना तुम्हाला काहीही प्रॉब्लेम येत नाही. तर अशा पद्धतीने मी कोणताही चार्ट न वापरता एकदम परफेक्ट बाही कटिंग तुम्हाला इथे मी सांगितलेलं आहे. तर हा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.